नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर। याच्या आधी आपण काय केलं होतं, तर्क व अनुमान या चॅप्टरमध्ये भाग 2 बघितलेले होते, भाग 3। आता एक लक्षात घ्या, भाग पहिल्यामध्ये काय म्हणून सांगा, एकावरून कशी काढायची अनुमाने ते बघितलेली होती। भाग दुसऱ्यामध्ये आपण काय म्हणून सांगा, 2 विधानं दिली असेल तर अनुमान कशी काढायची हे बघितलेली आहे। आणि भाग 3 त्याच भाग दुसऱ्याला आपण पुढे कंटिन्यू करता भाग तिसऱ्यामध्ये, असं आपण लक्षात घेऊ। चला पुढे जाऊ, पुढचं एक्झाम्पल बघणं सुरू करू। तर हे काय म्हणून सांगा, एक्झाम्पल। आता एक्झाम्पल कसं आहे पहा, काय म्हणते, सर्व बाहुल्या पाळणा आहेत, सर्व पाळणे खेळणी आहेत। आणि अनुमान काय दिलेलं आहे तुम्हाला, सर्व खेळणी बाहुल्या आहेत, सर्व खेळणी सॉरी, पहिला आहे अनुमान तुमचं काही खेळणी बाहुल्या आहेत, दुसरा आहे सर्व खेळणी बाहुल्या आहेत। इकडे तुम्हाला पर्याय दिलेले आहे, पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक। ठीक आहे, सोडवून बघा। चला ह्याला कसं सॉल्व करू हे लक्षात घ्या, एकदम सोप्या साध्या पद्धतीनं विधान पहिलं घेऊ। पहा, सर्व बाहुल्या पाळणा आहेत। मग इथे काय होते, सर्व ही गोष्ट कुठे आतमध्ये ठेवायची असं काल तुम्हाला सांगितलं, सर्व लाडू डब्यात आहेत। मग सर्व बाहुल्या इथे गोल बनव, आणि हा गोल कुणाचा राहील सांगा, बाहुल्याचा काय म्हणून सांगा, गोल राहील। सर्व बाहुल्या पाळणा आहेत, म्हणजे हा वरचा गोल कोण होईल रे, इथे काय म्हणून सांगा, पाळणा, बरोबर आहे। पहा, सर्व पाळणे खेळणी आहेत, म्हणजे ह्या पद्धतीने हे कोण होईल सांगा, खेळणी। पहा, खेळणीचा गोल कुठे राहील सांगा, बाहेर राहील। याच्यावरून काय म्हणून सांगा, कन्क्लुजन काढायचं, एकदम इझी कन्क्लुजन काढून टाकायचं, काही त्याच्यात कठीण ठेवायचं नाही। ठीक आहे, काही खेळणी बाहुल्या आहेत। पहा, तर हे एवढा पार्ट काय सांगा, म्हणजे हे एवढा, हे पूर्ण खेळणी, त्याच्यापैकी हा एवढा पार्ट कशाचा आहे सांगा, बाहुल्यांचा आहे। तर इथे काय म्हणून सांगा, काही खेळणी बाहुल्या आहेत, तर हे विधान कसं राहील सांगा, बरोबर राहील। सर्व खेळणी बाहुल्या आहेत, हे विधान कसं सांगा, रॉंग राहील, असं आपण लक्षात घेऊ। आणि दुसरी स्पेसिफिक कोणती डायग्राम बनते अशातला काही भाग नाही। ठीक आहे, म्हणून याचं उत्तर कसं होईल, तर विधान काय म्हणून सांगा, एक बरोबर, असं याचं आन्सर राहील। ठीक आहे, चला दुसरं पाहू, हे लक्ष द्या थोडंसं। पहा, विधान पहा काय म्हणते, सर्व चमचे मणी आहेत, सर्व चमचे मणी आहेत, काही मणी शेगड्या आहेत। पहा, अनुमान कसं म्हणत आहे, कोणतीही शेगडी चमचा नाही, काही चमचे शेगडी आहेत। मग पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक। चला सोडवून बघा। आता पहा, लक्ष द्या कसं रे, सर्व चमचे मणी आहेत। इथे काय करू सांगा, पहिल्यांदा आपण चमचे, हे सर्व चमचे काय म्हणते सांगा, मणी आहे। ओके, सर्व चमचे, काही मणी शेगड्या आहे, काही मणी शेगड्या आहे। आता काही मणी हे कोण आहे सांगा, शेगड्या आहे। ओके, असं हे अशी तुमची बेसिक डायग्राम तयार होईल। कोणतीही शेगडी चमचा नाही, ह्या आकृतीवरून बरोबर निघेल, बरोबर आहे। काही चमचे शेगडी आहेत, पहा, तर हे काय निघेल, चूक निघेल। पण डायग्राम जर पुन्हा तुम्ही दुसरी जर काढतो म्हटलं, सर्व चमचे मणी आहेत, मग हे कोण सांगा, चमचे, सर्व चमचे कोण आहे सांगा, मणी आहेत, बरोबर आहे। आणि काही चमचे शेगड्या आहेत, तर हे काही चमचे काय सांगा, शेगड्या, हो, काही मणी, पण तरी कुठून जाईल, तो मोठा केला तर चमच्यातून जाईल, बरोबर आहे, असं होईल। याच्यावर आता काय होईल एकदा चेक करा, हे लक्ष द्या प्रत्येकानं। इथे काय म्हणते, कोणताही चमचा काय सांगा, कोणती शेगडी चमचा नाही, इथं आहे की नाही, आहे ना, म्हणजे हे काय होईल सांगा, ही इथं चूक होईल, बरोबर आहे। काही चमचे शेगडी आहेत, तर हे इथे काय सांगा, बरोबर होत आहे, बरोबर चूक, चूक बरोबर, तर हे काय सांगा, रॉंग होईल। आपलं आन्सर कसं होईल सांगा, दोन्ही चूक, असं आपलं उत्तर राहील, दोन्ही चूक। ठीक आहे, पहा पुढचं एक्झाम्पल पहा कसं राहील, लक्ष द्या आपण कसं। इथे पहा काय म्हणते, विधान पहा, सर्व पुरुष विवाहित आहेत, काही पुरुष सुशिक्षित आहेत। अनुमान काय म्हणते, काही विवाहित सुशिक्षित, मला काही विवाहित सुशिक्षित आहे। दुसरा अनुमान काय म्हणते, काही सुशिक्षित विवाहित आहे। मग याच्यामध्ये उत्तर तुम्हाला दिलेली आहे, एक बरोबर, दोन बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक, असं तुम्हाला म्हटलेलं आहे। ठीक आहे, चला सोडवा।
पहा याला आपण काय करू सांगा, सोडवून बघू हे कसं राहील ते लक्ष द्या प्रत्येकानं. पहा सॉरी उदाहरण चेंज झालंय ना. हा आता लक्ष द्या नीट. सर्व पुरुष विवाहित आहे. सर्व पुरुष, सर्व कोणाला लागला आहे सांगा, पुरुषांना. म्हणून इथे काय करू सांगा, हे कोण आहे सांगा, पुरुष. बरोबर आहे. सर्व पुरुष कसे आहे सांगा, विवाहित आहेत. हे पहा विवाहितचा गोल कुठे सांगा, बाहेर. सर्व पुरुष विवाहित आहेत. काही पुरुष सुशिक्षित आहेत. मग आता या पुरुषापैकी काही पुरुष म्हणजे हा गोल ऑब्विसली कोणाला क्रॉस करून जाणार आहे, विवाहितला. बरोबर आहे. मग हे अशा पद्धतीनं आपण जर म्हटलं काही पुरुष कसे आहे रे सांगा, विवाहित आहे. हा सुशिक्षित. दुसरी आकृती बनण्याचा काही चान्स आहे का इथं, नाही. तीही काय सांगा अशीच राहील. बरोबर आहे. मग इथे आपण काय म्हणू सांगा, सुशिक्षित. ठीक आहे. हे पहा हे झाली आकृती. म्हणजे पहा सर्व पुरुष विवाहित आहे, विवाहितच्या आतमध्ये सर्व पुरुष ठेवले आणि इकडे काही पुरुष सुशिक्षित आहे. पुरुषातला काही पार्ट कुठे आणला, सुशिक्षित मध्ये आणला. तर काही विवाहित सुशिक्षित आहेत. बरोबर आहे ना. त्याच्यातून क्रॉस झाले. काही विवाहित काय सांगा, सुशिक्षित आहे. तर काही सुशिक्षित काय म्हणून सांगा, विवाहित आहे. तर हे काही सुशिक्षित काय म्हणून सांगा, विवाहित आहे. दोन्ही कसं राहील सांगा, बरोबर राहील. आपला आन्सर असं होईल दोन्ही बरोबर. आकृती दुसरी बनत नाही. ठीक आहे. असं चला पुढे जाऊ. पुढचा काय म्हणून सांगा मुद्दा पाहू, तो कसा राहील हे पहा. विधाने. सर्व दुचाकी पुस्तके आहेत. सर्व दुचाकी पुस्तके आहेत. काही पुस्तके टेबल आहेत. काही पुस्तके टेबल आहेत. पहा अनुमान. काही दुचाकी टेबल आहेत, काही टेबल दुचाकी आहेत. मग त्याच्यात पर्याय दिलेले आहे आपल्याला, एक बरोबर, दोन बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. ठीक आहे. पहा सोडवा. आता पहा कसं राहील, लक्ष द्या प्रत्येकानं. इथे सर्व दुचाकी पुस्तके आहे. मग सर ह्या ठिकाणी कोण होईल, दुचाकी पुस्तके. बरोबर आहे. सर्व दुचाकी कोण आहे सांगा, पुस्तके आहे. काही पुस्तके टेबल आहे. काही पुस्तके फक्त पुस्तकेचा कोण आहे सांगा, टेबल आहे. हे अशी तुमची आकृती बनली. एक दुसरी बनू शकते, जेव्हा टेबल कुठे चालली जाईल, दुचाकीमध्ये जाईल. तर याच्यावरून पाहू. काही दुचाकी टेबल आहे, चूक. काही टेबल दुचाकी आहे, हे काय सांगा, चूक. दुसरी आकृती कशी करू पहा. तर इकडे लक्ष द्या. हे कोण सांगा, दुचाकी. पहा सर्व दुचाकी पुस्तके आहे, म्हणजे हे कोण सांगा, पुस्तके. काही पुस्तके टेबल आहे. बरोबर आहे. काही पुस्तके टेबल आहे. पण गोल जर वाढवला तर तो कोणामध्ये जाईल सांगा, दुचाकीमध्ये जाईल. याच्यावरून काय होईल, काही दुचाकी टेबल आहे हे बरोबर निघेल, काही टेबल दुचाकी आहे ही बरोबर निघेल. बरोबर चूक म्हणजे काय सांगा, चूक. असं लक्षात घेऊ. म्हणून उत्तर कसं होईल सांगा, दोन्ही चूक होईल. हे आपलं काय सांगा, आन्सर आहे दोन्ही चूक. ठीक आहे. चला एक्झाम्पल पुढचं घेऊ. कसं राहील पहा, लक्ष द्या. विधान पहा. काही गाढव खुर्च्या आहेत. काही खुर्च्या हुशार आहेत. आणि त्याची अनुमानं काढलेली आहे. काही गाढव हुशार आहेत, सर्व हुशार खुर्च्या आहेत. आणि ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यानुसार सोडवा. हा तर लक्ष द्या. पहा कसं राहील. ह्या ठिकाणी आपण काय करू सांगा, सोडवू याला. काही गाढव खुर्च्या आहेत. म्हणजे मग आता लक्ष द्या, हा पहिला जो गोल आहे तो काय म्हणू सांगा, काही. हे पहिल्यांदा एक गोल घेऊ कोणाचा, गाढवाचा. याच्यापैकी काही गाढव खुर्च्या आहे. म्हणजे हे पहा, हे आपण असं कन्सिडर करू की एवढे गाढव याच्यापैकी हे काही गाढव. आता हे एकूण खुर्च्या बरोबर आहे, त्याच्यापैकी काही खुर्च्या कुठं नेला गोल सांगा, गाढवामध्ये. पहा काही गाढव खुर्च्या आहेत, काही खुर्च्या हुशार आहे. म्हणजे फक्त खुर्च्यांचीच गोष्ट करू. हा तर काही खुर्च्या कशा आहे सांगा, हुशार आहे. हे पहा आता अनुमान काढू. काही गाढव हुशार आहे, हे तर रॉंग निघलाय पहिल्यांदा. सर्व हुशार खुर्च्या आहे, तर हेही कसं निघत आहे, रॉंग निघत आहे. आकृती दुसरी कशी होईल ते लक्षात घ्या. हे पहा, हे पहिल्यांदा काय म्हणू सांगा, गाढव. याच्यापैकी काही गाढव कोण आहे म्हणते सांगा, खुर्च्या आहे. मग हे आकृती काय म्हणू सांगा, खुर्च्या.
समजलं? काही खुर्च्या हुशार आहे, बरोबर आहे. तर हे खुर्च्यातली आकृती हुशारवाली अशी नेतो मी, मग इथे काय होईल सांगा? काही खुर्च्या हुशार आहे अशी आकृती निघेल. म्हणजे इकडे खुर्च्याला हुशार करताना गाढवातही गेलेला आहे. हां, पहा, काही गाढव हुशार आहेत, तर इथे येस म्हणत आहे, बरोबर आहे. सर्व हुशार खुर्च्या आहेत, तर हे काय सांगा? चूक म्हणत आहे. बरोबर चूक 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 काय सांगा? चूकच. म्हणजे उत्तर काय होईल सर? ह्या ठिकाणी काय सांगा? दोन्ही चूक असं तुमचं चौथं पर्याय असलेलं काय सांगा? आन्सर होईल. हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढचा काय सांगा? पॉईंट बघू कसा राहील ते लक्ष द्या. हा पहा, प्रश्न 11वा. विधान: सर्व मुले हुशार आहेत. दुसरं विधान आहे सचिन हुशार आहे. अनुमान: सचिन मुलगा आहे, सर्व हुशार मुलगी आहे. ही अनुमान आहे. इकडे एक बरोबर, दुसरं बरोबर, दोन्ही चूक अशी काय सांगा? उत्तर दिलेली आहे. हा, आता पाहायला आपण काय करू सांगा? आपल्या नियमानं फॉलो करणं सुरू करू. ओके, सर्व मुलगे हुशार आहेत. मग हे सर्वचा गोल, बरोबर आहे. आणि सर्वच्या गोलमध्ये हे कोण सांगा? मुलगे. आता पहा, सर्व मुलगे हुशार आहे म्हणजे हा हुशारचा गोल असणे जरुरी आहे. अरे समजते ना? पाला, हुशारचा गोल बाहेर. सचिन हुशार आहे, अरे बरोबर ना, सचिन हुशार आहे म्हणजे सचिन नेमकाही इथं पाहिजे नियमानुसार. समजला का? सचिन इथं पाहिजे. पण आता तुम्हाला सांगतो, सचिन इथे पाहिजे हा मुद्दा बरोबर. मग याच्यावरून जर काढतो म्हटलं तर सचिन मुलगा आहे, सांगता येत नाही. समजलं का? सांगता येतं नाही. ठीक आहे, सर्व हुशार मुलगे आहे, तर हुशार हा कंटेंट बाहेर आहे म्हणजे हे सुद्धा काय झालं सांगा? चूक झालं. बरोबर आहे. जसं दिलंय तसं आकृती समजली ना प्रत्येकाला. पण आता दुसरी जर आकृती काढतो म्हटलं तर हे पहा, हे कोण होते सांगा? मुलगे. अरे पॉईंट समजला ना? हे कोण होते सांगा? मुलगे. आणि आता जर पाहतो म्हटलं तर हे सगळे काय म्हणून सांगा? सर्व मुलगे काय सांगा? हुशार आहे. आणि सचिनला जर आतमध्ये जर ठेवतो म्हटलं, म्हणजे मुलगा जर मानतो म्हटलं, तर सचिन मुलगा आहे हे कसं होते सांगा? बरोबर येते. सर्व हुशार मुलगे आहे हे तर पुन्हाही चूकच येते. बरोबर आहे. म्हणजे हे बरोबर चूक 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 काय सांगा? चूक. समजलं? म्हणजे इथे काय होईल सांगा? दोन्ही विधाने कशी राहील? चूकच राहील. दोन्ही विधान काय होईल सांगा? चूक राहील. अनुमान, दोन्ही विधान नाही, सॉरी काय सांगा? अनुमान हे दोन्ही काय सांगा? चूक राहील. ओके. हा, नाही नाही, चूकच येणार आहे हे मुद्दा बरोबर आहे. कारण इथे कसं असते की बेसिकमध्ये जे स्टेटमेंट निघत असते, मल्टिपल तुम्हाला डायग्राम केव्हा काढावं लागत असतात की ह्याच्यावर डिपेंड करते. हे लक्षात घ्या. अनुमान काय दिलेली आहे त्याच्यावर डिपेंड करते. जसं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पहिला भाग बघा तुम्ही. पहिल्या भागात सांगितलेलं आहे की तुम्ही जर समजा कसं आपल्याकडे काय म्हणून सांगा? 4 प्रकारची स्टेटमेंट बनतात म्हटलं होतं. पहा, इथे काय सांगा? सर्व. समजत आहे का? इथे सर्व, नंतर काय म्हणून सांगा? एकही नाही. अरे बरोबर आहे, एकही नाही किंवा काय सांगा? कोणताही नाही. हे अशा प्रकारची स्टेटमेंट बनतात. आणि काही काय म्हणून सांगा? आहे. अरे समजते का? तर काही काय म्हणून सांगा? नाही. बरोबर आहे. तर या प्रत्येकाची उलटी 4, 8. मग इथे काय स्टेटमेंट दिले त्याच्यावर डिपेंड करते. म्हणजे तुम्हाला हे सांगितलं की एकापासून काय म्हणून सांगा? एक जर विधान दिलं तर त्याला 7 ते अनुमान काढू शकतात. 2 विधानं दिली तर 14 काढू शकतात. बरोबर आहे. 3 विधानं दिली 21 अनुमान काढू शकतात. 4 विधानं दिली 28 अनुमान काढू शकतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. समजत आहे प्रत्येकाला? तर त्याच्यामुळे तर हे काय होतं माहित आहे का? की असं जे काही नियम लागू करतो ना आपण प्रत्येक वेळेस, तर रूल्स लागू नाही करायचा. होऊ शकते रूल्समध्ये समस्या येतो आपल्याला, पाठ राहत नाही परीक्षेमध्ये. तर हे इथं प्रॅक्टिकल करत आहोत ना आपण. हे प्रॅक्टिकल केल्यावर आपल्याला समजून राहिलं की होऊ शकते रूल पाठ नसताना सुद्धा आपण काही सांगा कंटिन्यू करू शकतो. तो मुद्दा महत्वाचा आहे इथे. ठीक आहे, चला एक्झाम्पल नंतरचं पहा काय सांगत आहे तुम्हाला. इथे विधान काय म्हणते? आदिवासी फक्त सुंदर मुलीशी लग्न करतात. आणि स्टेटमेंट दुसरं आहे शोभा सुंदर आहे. अनुमान आहे शोभाचे लग्न आदिवासी बरोबर झाले आहे. दुसरं काय म्हणते? शोभाचे लग्न आदिवासी बरोबर झाले नाही. हा, विचार करा आणि काय म्हणून सांगा? उत्तर द्या त्याचं.
आता बघ काय म्हणते, आदिवासी फक्त काय सांगा सुंदर मुलीशी लग्न करतात. शोभा सुंदर आहे. लक्ष द्या. मग इथे जर समजा आपण एक शब्द जर घेतला, काय घेतलं सांगा, सुंदर. बरोबर आहे. आता पहा इथे काय म्हणते, आदिवासी फक्त सुंदर मुलीशी लग्न करतात. म्हणजे आदिवासीच्या अंतर्गत काय करू सांगा, सुंदर हा मुद्दा घेऊ. कशा मुली सांगा, सुंदर हा मुद्दा घेऊ. ठीक आहे. आता शोभा सुंदर आहे. बरोबर आहे. मला लक्षात घ्या, शोभा कशी आहे सांगा, सुंदर आहे. मग इथे कुठेही तुम्ही शोभा घ्या. आता शोभा जर इथं घेतली तुम्ही, शोभा काय म्हणून सांगा, सुंदर आहे. शोभाचे लग्न आदिवासी बरोबर झाले आहे. आदिवासी हे इथं काय म्हणून सांगा, बरोबर आहे. ठीक आहे. शोभाचे लग्न आदिवासी बरोबर झाले नाही, हे ह्या ठिकाणी चूक आहे. पण आता लक्षात घ्या, पुन्हा आदिवासी सुंदर मुलीशी लग्न करतात. म्हणजे इथे काय होईल सांगा, परत हे सुंदर. बरोबर आहे. आणि इकडे वर काय होईल सांगा, आदिवासी. बरोबर आहे. मग आता पहा शोभा कशी आहे सांगा, सुंदर आहे. मग शोभाला जर समजा इकडे कुठेतरी घेतलं, सुंदरमध्ये म्हणजे का घ्यायचं, त्याचं कारण काय, हे तर आदिवासी लग्न करतात त्या सुंदर मुली झाल्या ना. मग इकडे जर समजा पाहतो म्हटलं, शोभाचे लग्न आदिवासी बरोबर झाले आहे, हे काय सांगते सांगा, नाही म्हणते. बरोबर आहे. शोभाचे लग्न आदिवासी बरोबर झाले नाही तर असं म्हणता येतं नाही. कारण शोभा कशी आहे रे, शोभा कशी आहे सांगा, सुंदर आहे ना. मग असंही आपल्याला म्हणता येतं नाही. तर याच्यात एक पर्याय येते तुम्हाला, काय म्हणून सांगा, एक पर्याय कसा आहे, ती माहिती अपुरी आहे म्हणते किंवा निश्चित सांगता येतं नाही म्हणते. तर तशा प्रकारे ही दोन्ही विधाने कशी होतात सांगा, रॉंग होतात. दोन्ही विधाने काय सांगा, चूक होतात. असं आपण लक्षात घ्यायचं. हां तशी डायग्राम करू ना. लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा, इथे हे सुंदर. बरोबर आहे. इथे काय म्हणून सांगा, सुंदर. ह्या सुंदर मुलीशी कोण सांगा, आदिवासी लग्न करतात. बरोबर आहे. आता हे आदिवासी असं आपण कन्सिडर करू. इथे सुंदर, ह्याच्यामध्ये आपण कोण घेऊ सांगा, शोभा घेऊ. शोभा सुंदर आहे ना. मग याच्यावरून तुम्ही कन्क्लुजन जर काढलं तर पहिलं तर ह्या आकृतीवरचं आपलं काय झालं, लक्षात घ्या. पहिलं जे कन्क्लुजन आहे तर पहिलं बरोबर आहे, दुसरं काय सांगा, चूक आहे. हे डायग्राम काय सांगा, ही. अरे समजत आहे ना, ही काय सांगा, पहिली डायग्राम. आता पहा शोभांचे लग्न आदिवासी बरोबर झाले आहे. शोभा सुंदर आहे, हेच सांगितलं ना, मुद्दा तोच येणार आहे. शोभांचे लग्न आदिवासी बरोबर झाले आहे, हे ह्या डायग्रामवरून पाहिलं काय म्हणते सांगा, चूक आहे. म्हणजे सांगता येत नाही. लक्षात घ्या, शोभाचे लग्न आदिवासी बरोबर झाले नाही असंही म्हणता येत नाही. बरोबर आहे. म्हणून हे काय म्हणून सांगा, चूक. उत्तर काय होईल सांगा, तुमचं दोन्ही कसं निघणार आहे, रॉंग निघेल. असं लक्षात घेऊ. ठीक आहे. चला पुढचं एक्झाम्पल पाहू, ते कसं राहील, लक्ष द्या. पहा एक्झाम्पल 13. राहुल चांगला क्रिकेट खेळाडू आहे. राहुल चांगला क्रिकेट खेळाडू आहे. दुसरं काय म्हणते, क्रिकेट खेळाडू लेखक आहेत. अनुमान काढलेला आहे त्यांनी, सर्व लेखक क्रिकेट खेळाडू आहेत. राहुल लेखक आहे. दुसरं आता कोणतं बरोबर कोणतं चूक ते ठरवा, सोडवा. हां इथे आता नीट लक्ष द्या, पहा कसं राहील. इथे काय म्हणते, राहुल चांगला कोण आहे सांगा, क्रिकेट खेळाडू आहे. पहा आणि क्रिकेट खेळाडू हे कोण आहे सांगा, लेखक आहे. असं तुम्हाला काय म्हणून सांगा, म्हणत आहे. हे लक्षात घ्या. इथे टॅली करत असताना तुम्हाला डायग्राम मध्ये काही समस्या येता कामा नये, हा महत्वाचा मुद्दा. तर आता पहा राहुल कोण आहे ते बघा. पहिल्यांदा राहुल कोण आहे सांगा, चांगला क्रिकेट खेळाडू आहे. म्हणजे राहुलची जर गोष्ट करतो म्हटलं, हा राहुल हा चांगला कोण आहे सांगा, क्रिकेट खेळाडू. म्हणजे राहुल आणि क्रिकेट खेळाडू ह्या दोन गोष्टी एकत्र दिसत आहे का. राहुल म्हणजे कोण होय, क्रिकेट खेळाडू होय. मग इथे काय म्हणून सांगा, राहुल हा कोण झाला सांगा, राहुल म्हणजे कोण सांगा, राहुल चांगला कोण आहे सांगा, क्रिकेट खेळाडू आहे. हे पहिलं स्टेटमेंट, राहुल चांगला क्रिकेट खेळाडू आहे. तर हे झालं एक गोल. आणि आता राहुल कशात काउंट होत आहे मला सांगा, क्रिकेट खेळाडू मध्ये काउंट होत आहे. कारण स्टेटमेंट विधानच दिलं आहे ना, राहुल चांगला क्रिकेट खेळाडू आहे. क्रिकेट खेळाडू लेखक आहेत. म्हणजे आता क्रिकेट खेळाडू म्हणजे इथे काय मुद्दा झाला सांगा, ऑल. समजलं का. क्रिकेट खेळाडू लेखक आहेत. मग आता जो लेखकचा गोल आहे तो कुठे येईल मला सांगा, तो बाहेर येईल. लेखकचा गोल कसा येईल सांगा, बाहेर येईल. तर हे पहा आता दोन्ही स्टेटमेंट लागू झाल्यासारखी कशी होत आहे पहा. राहुल क्रिकेट खेळाडू आहे हे पहिले. बरोबर आहे. राहुल क्रिकेट खेळाडू आहे हे एक स्टेटमेंट.
क्रिकेट खेळाडू लेखक आहे, त्याच्यात कोण येईल सांगा? राहुलही येईल ना, कारण राहुल कोण आहे? क्रिकेट खेळाडू आहे. आता पहा, सर्व लेखक क्रिकेट खेळाडू आहे. रॉंग. लेखक बाहेर आहे ना क्रिकेट खेळाडूच्या, बरोबर आहे. सर्व लेखक क्रिकेट खेळाडू आहे, रॉंग. राहुल लेखक आहे. राहुल हा लेखकाच्या कुठे येत आहे सांगा? आतमध्ये येत आहे. म्हणजे हे कसं होईल सांगा? बरोबर होईल. हे लक्षात घ्या. मग इथे काय होते सांगा? विधान कोणतं बरोबर सांगा? दुसरं बरोबर. असं काय म्हणू सांगा? आपलं उत्तर राहिलं विधान दुसरं बरोबर. हे लक्षात घ्या.